जरा कल्पना करा, तुम्ही गाडी चालवत आहात, डोक्यात वेगळेच विचार आहेत आणि अचानक समोरची गाडी वळते. विचार करायलाही वेळ न देता तुम्ही ब्रेक दाबता. त्याच रात्री तुम्ही शांतपणे बसून ठरवता की नोकरी बदलावी की नाही. पगार, समाधान, धोका आणि भविष्य याचा विचार करता. हे दोन्ही निर्णय एकाच मेंदूतून येतात, पण अनुभव मात्र पूर्णपणे वेगळा असतो. हाच फरक डॅनियल kahneman यांच्या थिंकिंग फास्ट अँड स्लो या पुस्तकाचा केंद्रबिंदू आहे. या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की आपला मेंदू प्रत्यक्षात कसा काम करतो, आपण निर्णय का घेतो आणि आपल्या नकळत आपल्या आयुष्यातील जवळजवळ प्रत्येक निर्णयावर मानसिक सवयी कशा प्रभाव टाकतात. हा व्हिडिओ संपेपर्यंत कदाचित तुम्ही तुमच्या पहिल्या विचारावर पूर्वीसारखा सहज विश्वास ठेवणार नाही. थिंकिंग फास्ट अँड स्लो हे पुस्तक एका साध्या पण खोल संकल्पनेवर आधारलेले आहे. माणसाचा मेंदू दोन वेगवेगळ्या पद्धतींनी विचार करतो. kahneman त्यांना सिस्टीम 1 आणि सिस्टीम 2 असे म्हणतात. सिस्टीम 1 वेगवान आहे, आपोआप काम करणारा आहे आणि त्याला फारसा प्रयत्न लागत नाही. तो कायम सक्रिय असतो. एखादा चेहरा ओळखणे, वाक्य पूर्ण करणे किंवा अचानक मोठा आवाज ऐकून घाबरणे हे सगळे सिस्टीम 1चे काम आहे. आपण सिस्टीम 1 वापरण्याचा निर्णय घेत नाही, तो आपोआप चालू असतो. सिस्टीम 2 मात्र हळू आहे, विचारपूर्वक काम करणारा आहे आणि त्याला ऊर्जा लागते. गणित सोडवणे, योजना आखणे किंवा एखाद्या युक्तिवादाचा बारकाईने विचार करणे हे सिस्टीम 2चे काम आहे. बहुतेक वेळा सिस्टीम 1च नियंत्रणात असतो. तो सतत मतं, भावना आणि झटपट निष्कर्ष तयार करत असतो. सिस्टीम 2 बहुतेक वेळा त्याला विरोध करत नाही. कधीमधी तो तपासणी करतो, पण अनेकदा सिस्टीम 1ने दिलेल्या उत्तरांवर विश्वास ठेवतो. ही रचना जलद आणि सोयीची आहे, पण याचमुळे माणूस वारंवार ठराविक चुका करतो. हे पुस्तक मुळात याच चुका, त्यांची कारणं आणि बुद्धिमान लोकसुद्धा त्यात का अडकतात याबद्दल आहे. kahneman सांगतात की सिस्टीम 1 जग समजून घेण्यासाठी शॉर्टकट वापरतो. या शॉर्टकट्सना ह्युरिस्टिक्स म्हणतात. ते वेळ आणि ऊर्जा वाचवतात, पण चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता वाढवतात. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला पाहताच तो विश्वासार्ह आहे की नाही याचा अंदाज आपण चेहऱ्याच्या भावांवरून लावतो. कधी हे बरोबर ठरते, तर कधी पूर्वग्रह निर्माण होतात. पुस्तकातील एक महत्त्वाची कल्पना म्हणजे जे दिसते तेवढेच खरे. म्हणजेच आपला मेंदू फक्त समोर असलेल्या माहितीनुसारच कथा तयार करतो. जी माहिती उपलब्ध नाही तिचा विचार बहुतेक वेळा केला जात नाही. सिस्टीम 1 अनिश्चितता आणि अपूर्ण माहिती हाताळण्यात कमकुवत असतो. एखादी व्यक्ती आत्मविश्वासाने बोलत असेल तर ती बरोबरच बोलत असेल असे आपण गृहीत धरतो. सिस्टीम 2 प्रश्न विचारू शकतो, पण तो अनेकदा आळशीपणा करतो. मेंदूला सहजता फार आवडते. जे वाचायला, ऐकायला किंवा लक्षात ठेवायला सोपे असते ते अधिक खरे वाटते. एखादी गोष्ट वारंवार ऐकली की ती खरी असल्यासारखी वाटू लागते. म्हणूनच जाहिराती आणि प्रचार इतके प्रभावी ठरतात. मेंदू सहजतेला सत्य समजतो. या पुस्तकात अति आत्मविश्वासावर भर दिला आहे. आपण आपल्या निर्णयांबाबत खूपच खात्री बाळगतो. भूतकाळ आपण नीट समजून घेतला आहे आणि भविष्य अचूक ओळखू शकतो असा भ्रम आपल्याला असतो. एखादी घटना घडल्यावर आपण तिच्या मागे एक सोपी कथा तयार करतो आणि आधी किती अनिश्चितता होती हे विसरतो. हा अति आत्मविश्वास तज्ज्ञांमध्येही दिसतो. अर्थतज्ज्ञ, शेअर बाजार विश्लेषक किंवा राजकीय निरीक्षक आत्मविश्वासाने भाकितं करतात, पण ती भाकितं अनेकदा अंदाजापेक्षा फारशी चांगली नसतात. सिस्टीम 1ला स्पष्ट कथा आवडतात, त्यामुळे तो जगाची गुंतागुंत दुर्लक्ष करतो. माणूस यादृच्छिकतेला नीट समजून घेत नाही. आपल्याला वाटते की नशीब किंवा रँडम घटना नीटसर दिसायला हव्यात, पण प्रत्यक्षात त्या विस्कळीत असतात. जिथे काहीच नमुना नसतो तिथेही आपण पॅटर्न शोधतो. सिस्टीम 1 पटकन निष्कर्ष काढतो. उपलब्धता पूर्वग्रहामुळे आपण एखाद्या घटनेची शक्यता ती किती सहज आठवते यावरून ठरवतो. अलीकडे विमान अपघाताची बातमी ऐकली असेल तर विमान प्रवास धोकादायक वाटतो, जरी आकडेवारी वेगळे सांगत असली तरी. प्रतिनिधित्व पूर्वग्रहात आपण शक्यता न पाहता समानतेवरून निर्णय घेतो. एखादी व्यक्ती आपल्या मनातल्या प्रतिमेला जुळत असेल तर तीच गोष्ट खरी मानतो. अँकरिंग प्रभावामुळे सुरुवातीला दिलेला आकडा आपल्या विचारांना चिकटून बसतो. तो आकडा निरर्थक असला तरीही आपल्या अंदाजावर परिणाम करतो. यानंतर पुस्तक नफा आणि तोट्याबद्दल बोलते. प्रॉस्पेक्ट थिअरी सांगते की तोट्याची वेदना नफ्याच्या आनंदापेक्षा जास्त तीव्र असते. त्यामुळे लोक तोटा टाळण्यासाठी जास्त धोका पत्करतात. म्हणूनच लोक तोट्यातील गुंतवणूक विकायला तयार होत नाहीत. तोटा स्वीकारणे मानसिकदृष्ट्या फार कठीण असते. आपण संपत्तीचा विचार एकूण रकमेने नाही तर बदलाच्या दृष्टीने करतो.
समाधान नेहमी तुलनेवर आधारित असते. फ्रेमिंगमुळे निर्णय बदलतात. तीच गोष्ट वेगळ्या शब्दांत मांडली तर प्रतिक्रिया वेगळी असते. सिस्टीम 1 शब्दांच्या चौकटीवर प्रतिक्रिया देतो. कहानमन अनुभव घेणारा स्व आणि आठवण ठेवणारा स्व याबद्दल बोलतात. आपण अनुभव जसा आहे तसा नाही, तर त्याची कथा लक्षात ठेवतो. सर्वात तीव्र क्षण आणि शेवट आपल्याला जास्त आठवतो. म्हणूनच आपण अशी आयुष्य निवडतो जी ऐकायला छान वाटतात, पण रोजच्या अनुभवात तितकी समाधानकारक नसतात. या पुस्तकाचा संदेश असा नाही की आपण पूर्णपणे तर्कशुद्ध बनू शकतो, पण आपण आपल्या मर्यादा ओळखू शकतो. योग्य वेळी हळू विचार करणे, माहिती तपासणे आणि स्वतःच्या आत्मविश्वासावर प्रश्न विचारणे आपल्याला चांगले निर्णय घेण्यास मदत करते. थिंकिंग फास्ट अँड स्लो हे पुस्तक आपल्याला दाखवते की आपला मेंदू किती ताकदवान आहे आणि त्याचवेळी किती फसवणारा आहे. हे पुस्तक परिपूर्णतेचे वचन देत नाही, पण जागरूकता देते, आणि अनेकदा ती जागरूकताच आयुष्यात मोठा फरक घडवते.